याचे विचार तुम्ही ऐकलेले आहेत. तुम्ही मतही केलं असेल की या निवडणुकीत आम्हाला कोणाला निवडून द्यायचं, त्या सगळ्यांनी त्याबद्दल सांगितलं. आज भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा माझ्या हातात आहे. हा जाहीरनामा जाहीर झाला. पुढल्या 5 जनतेची प्रगती कसे करणार, देशाला, लोकांना, 140 कोटी लोकांना, तरुणांना, महिलांना, गरिबांना, सगळ्यांनाच काय गरज आहे ते सांगणं आवश्यक आहे. माझ्यासाठी कोकण हा भाग नवीन नाहीये. काही काळ कोकणाचा नेता होतो. महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच वर्ष मी आणि आमचे चव्हाण मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक पण होतो. मग बीएसटीचा चेअरमन, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, परत आमदार, खासदार, हे 10 राजकारणात पद. काय साहेब एवढं नशिबावर राजकारणात कोण नसेल. ही पद मला तुमच्या आशीर्वादाने मिळाली अशी माझी भावना आहे. आणि म्हणून इथे माझ्याकडे चुकूनचे काही गोष्टी आहेत. त्याच्यात हायवेही आहे. हायवेचं काम अर्धवट आहे. इथे उद्योग मोठा एकही नाही, MIDC नाही, विमानतळ नाही, आणि हायवेचं काम सुरू आहे ते अर्धवट आहे अनेक वर्ष. त्याशिवाय इथे गरिबीचं प्रमाण आहे. इथे तरुण वर्गाला नोकऱ्या नाहीये, तशी मोठी इंडस्ट्री नाहीये. आणि मग तुम्हाला काय वाटतंय, कोण या सर्व अडचणी दूर करू शकतात, कोणाची क्षमता आहे, ताकद आहे, कोणाचा अभ्यास आहे, कोण आणू शकतं कोणत्या मार्गाने. तुमचे काही नातेवाईक असतील सिंधुदुर्ग जिल्ह्यात. मी 34 वर्ष तिथला आमदार, मंत्री, मुख्यमंत्री सगळे पद मला तिथल्या लोकांनी निवडून दिल्यानंतर मला मिळाले. 34 वर्ष तिथे आहे. तिथे प्यायला पाणी नव्हतं, रस्ता नव्हता. अनेक गावात डोंगराळ भागात रिक्षा नाही, गाडी नाही. कधी बाई अडली तर हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी वाहन नाही. बेकारी समजूत नका. दरिद्र जिल्हा महाराष्ट्रातील अशी ओळख होती आमच्या जिल्ह्याची, सिंधुदुर्गातली. रत्नागिरी सिंधुदुर्ग झाला तेव्हा रत्नागिरी एकच जिल्हा होता, पण सिंधुदुर्ग अविकसित होता. कोण पाहिलं नाही. समुद्र किनारा 121 किलोमीटर, उद्योगधंदे नाही. आणि त्यामुळे एक मागासलेला जिल्हा ओळख होती. आज बघा, आज महाराष्ट्रातील प्रगत जिल्हे जे आहेत ना 36, त्यामध्ये सिंधुदुर्ग पुढे आहे. 2,40,000 दरडोई उत्पन्न आहे. तुमचं 2,01,000. तर म्हणजे हे जास्त पाहिजे, कारण मुळात हा जिल्हा ओरिजिनल आमचा नंतर. बरोबर मामा? पण मी तिकडे लोकांना पहिलं पाहिलं, पाणी नाही, पाणी द्यायचं, वीज द्यायची. शाळा होत्या पण वर्ग नव्हते, वर्ग होते शिक्षक नव्हते. 450 शिक्षक नव्हते. कसं मुलं शिकतो? रस्ते नाही, पाणी नाही, वीज नाही, शाळेमध्ये शिक्षक नाही, नोकऱ्या नाही. आमच्या इकडे मे महिन्यात फेब्रुवारी नंतर मुंबईचे चाकरमानी त्यांचं कुटुंब गावी यायचे नाही. त्यावेळेला 5-5 किलोमीटरवरून आंबोली भागात सावंतवाडी डोक्यावरून पाणी आणायला लागायची स्थिती होती. इकडे काय भागात त्यावेळेला असेल, पण आता मी टँकर मुक्त जिल्हा सिंधुदुर्गात. पाण्याची टंचाई नाही, टँकर लागत नाही. प्रत्येक गाव तिथे पाण्याची योजना, नळ पाणी योजना आहे. एक विकसित जीवन कसं असतं, सुखी, समाधानी, आनंदी,
ते आपल्याला सिंधुदुर्ग गेल्यावर कळले. ते बरेच नातेवाईक आहे माझे, त्यांच्या घरी जायचा योग आला. मी पाहतोय देशात भाजपचं मोदींचं सरकार आहे. मोदीच 10 वर्ष, या 10 वर्षात माननीय मोदींनी भारताचं नाव जगात जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जगामध्ये जे नाव केलं, भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 11 नंबर होता, मोदी साहेबांनी 5व्या नंबरवर आणला. पुढे म्हणाले की 2030 साली माझा भारत विकसित भारतच काय, पण तो अर्थव्यवस्थेमध्ये जगाच्या 3रा क्रमांकावर. भारताने प्रगती केली. माझ्याकडे यादी आहे, 54 योजनेची यादी आहे, मोदींनी जाहीर केली. आणि उज्ज्वला गॅस पासून 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्यापासून, घरात आजारी कोण पडला तर आयुष्यमान भारत अंतर्गत योजना आहे, 5 लाख रुपये मदत मिळेल. नोकरी पगार MBA झालेला 20,000 रुपये पगार, MBA हो. इंजिनियर असेल 15,000 20,000 इंजिनियर. पण स्वतःचा व्यवसाय असल्यास आज 20,000 मिळेल, 6 महिने वर्षांनी 50,000 लाख होईल, 3 ते 5 वर्षांनी 5 लाख 10 लाख पण उद्योगात मिळू शकतात. ही वाढ आहे उद्योगधंद्यात. जे कोण गेले असतील उद्योगात किती प्रगती केली, पण आपल्याकडे मराठी माणूस व्यवसायाकडे वळत नाही. आपणही आपल्या मुलांकडे शिकले, जा बाबा कुठेतरी नोकरी कर, कितीची पण कर, पण कर. मग मुंबईत जाणं, पुण्याला जाणं, मिळेल ती नोकरी करणं आणि मग त्याचं लग्न करणं, मग बाकी झालं. व्यवसाय का नको? प्रगती करायला पाहिजे ना. जसं सरकारला सांगता रस्ते, पाणी, वीज, शाळा, हा रस्ता, हायवे लवकर पूर्ण होऊ द्या, MIDC होऊ द्या, नोकऱ्या मिळू द्या, हे तुम्ही सांगितलं, माझ्याकडे मी लिहून घेतलं आहे. तुम्ही जर भाजपच्या खासदाराला निवडून दिलं तर यायचा परत उल्लेख पुढच्या निवडणुकीत करावा लागणार नाही. सगळी कामं पूर्ण झालेली. मला परत परत सांगायची काय गरज, पूर्ण असतील. आज मुंबई महानगरपालिकेत 1985 साली नगरसेवक झाला, आमदार 90 साली झालो, मंत्री 95 ला झालो, 99 ला मुख्यमंत्री झालो, 2000 साली विरोधी पक्ष नेता झालो आणि नंतर आमदार आणि परत खासदार आणि केंद्रात मंत्री झालो. हे 3रं वर्ष. आम्ही तुम्हाला दिल्याशिवाय राहणार. मोदी आमचा आढावा घेतात. राणी जी, तुम्हारे विभाग में आपने क्या तरक्की किया, क्या डेवलपमेंट किया, लोग कैसे हैं, खुश है कि नहीं, उनकी प्रगति हो रही कि नहीं. जो लड़के हैं, यूथ है, लड़के लड़कियां, वो इंजीनियरिंग पढ़ते कि नहीं, टेक्निकल का ज्ञान प्राप्त करते कि नहीं. मेक इन इंडिया, खुद की फॅक्टरी, स्वतःची फॅक्टरी टाकायला पाहिजे, उद्योग करायला पाहिजे, वाढवला पाहिजे. आपण नोकरी शोधण्यापेक्षा नोकरी दुसऱ्यांना देण्याची क्षमता कोकणी माणसात असायला पाहिजे. कोकणी माणसात असायला 4.5 टाळ्या होत्या, एवढं चांगलं होतं. 4.5 काय करू, आम्ही म्हणजे करू, दाखवू, प्रगती करू. आम्ही भाजप आमच्या बरोबर, तुमच्या बरोबर आहे, तुमच्या बरोबर मोदी तुमच्या बरोबर आहे, अमित शहा तुमच्या बरोबर आहे. सगळी दाल विकासाची आज किती 54 योजना आमच्या मोदी साहेबांनी गोर गरिबांसाठी दिल्या.
मागासवर्गासाठी एसीपी आदिवासी आणि मागासवर्गीय 90% सबसिडी व्यवसाय केला तर 90% कुठल्या सरकारने नाही. त्या टीका करतायत. टीका करायला विषय नाही. उद्धव ठाकरे एकच फक्त भाजप आणि भाजप, मोदी आणि अमित शहा पंतप्रधान लायकी कुठे अपघाताने मुख्यमंत्री झालास. शरद पवारने तुझी विकेट काढली आणि बीजेपी शिवसेना संपवली. त्याला कळलंच नाही. बांधव बहीण 2.5 वर्षात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मंत्रालयात किती दिवस गेला? 2. मातोश्री बसून होते 2 दिवस. खोटं बोलत नाही, वास्तव आहे. वृत्तपत्रकार सांग मातोश्री सोडलीच नाही. महाराष्ट्राच्या जनतेसाठी, कोकणासाठी, रत्नागिरीची पोचसाठी त्यांनी सांगावं त्या खासदारांनी नेता उद्योगी एक योजना दिली का रे बाबा? लोकांची प्रगती होईल. लोकांना रस्ते, पाणी, वीज, शाळेचा दर्जा, वेगवेगळे ट्रेनिंग सेंटर असं काय आणलंच का? मी सिंधुदुर्गात 2 महिन्यापूर्वी ट्रेनिंग सेंटर सुरू केलं. इंजिनिअरिंग आणि फूड प्रोसेसिंगचा व्यवसाय करता यावा, त्यासाठी लागणाऱ्या मशीन कशा चालवाव्या, त्यांची किंमत काय, उत्पादन कसं काढावं याचं प्रशिक्षण तिथे दिलं जाणार. 200 कोटीचं ट्रेनिंग सेंटर. आणि त्याच्याच बाजूला जोडा मारला इंजिनिअरिंगचे कारखाने 500 आणायचा माझा बेत आहे. 500 कारखाने. ते पण हॉस्पिटलला लागणारा इक्विपमेंट, मशीन त्या बनवायच्या. म्हणजे इथे शिकल्यानंतर तिकडे नोकरी मिळेल. फूड प्रोसेसिंग. आपल्याकडे आंबा आहे, फणस आहे, काजू आहे, जांभळा आहे, करवंद आहे. पाऊस पडला काय संपलं. थोडंफार विक्री बाजारात दिसतात आंबे, पण या सगळ्यापासून बाय प्रोडक्ट उत्पादन काढली पाहिजे. याच्यामध्ये परदेशात मागणी आहे या खाद्याला. आणि त्याच्यामध्ये त्या बिया आहेत, फणसाच्या बिया. आपण सिंगापूरचा एक व्यक्ती आला होता उद्योग कोकणातला म्हणून माझ्याकडे दिल्लीला. मैंने साहब मुझे कोकन आना है. मेरे को ये जैकफ्रूट का बीज चाहिए. जैकफ्रूट नहीं कौन सा बोले काय केली? आपल्याला माहिती आहे ना, खाऊन झाला घरात बी टाकतो कोपऱ्यात. काही जण आपले पावसासाठी टाकून ठेवतात जमा करून. पावसात भाजी करतो. ते लोक काय करतात ते ऐका. त्या बियाची पावडर करतात. पावडर पासून खाद्य पदार्थही बनवतात, औषध बनवतात. डायबिटीस साठी उत्तम औषध म्हणजे फणसाचे बियाची पावडर. फणसाची आता ते औषध बनवायला अमेरिकेने सुरू केली. अमेरिका. कोकण आपण जेवणात वापरतो. कोकण बी फेकून द्यायचं, नंतर ते काय मोठे काहीतरी म्हणतात ना, ते करतात. आता जर्मनीमध्ये त्याची पावडर औषध बनवण्यासाठी मागणी आहे. आमच्या त्या पट्ट्यात कोकण जास्त होतं. बरेच लोक कोकणच्या बाजूला काढतात, पण बियाची पावडर बनवतात. मशीन तयार करून घेते आणि पाठवतात. तेच काय चिंच. अहो हे चिंच आहे ना, त्याची बी कधी आपण उपयोगात आणत नाही. आपली काळी बी असते. सोलापूरची काही 10-12 मुलं आली माझ्याकडे दिल्लीला. साहेब आम्ही आता आंबा काजू वगैरे लागवड बंद केली. आम्ही सोलापूरला आता चिंचेची झाडं लावतो. आणि त्याच्या एकाच्या हातात पिशवी होती ना, एक फांदी होती आणि त्याला चिंचा होता. चिंचेबद्दल होते. म्हणजे काय आम्ही चिंचेचा उद्योग करतो काय पण. मग त्याने मला बिया त्या बियाचा चिंचे वरचा काळा भाग काढायचा आणि पावडर बनवतो
आणि पावडर आम्ही पाठवतो. एक एक विषय छोट्या निसर्गाने आपल्याला भरपूर दिलाय, पण आपण निसर्गाचा उपयोग प्रगती साध्य नाही. आपल्या गवतीच्या सर्दी झाली का आपण ती गवतीच्या चहा टाकतो आणि चहा पितो. गवतीच्या एवढा उपयोग करतो, पण लागवड शेती करत नाही. आपण नाही शेती करत. कुंडीमध्ये एखादी गवतीच्या टाकतो, ते आपल्याला पुरे पडतो. मी आसामला गेलो, चायना बॉर्डरचे इकडे आसाम राज्य आहे. मी गेल्यानंतर काही महिला भेटायला आल्या आणि मी बसलो होतो, समोर टेबल होतं. परवानगी की भाई साहब, हम कुछ चीज रखने चाहता है, अनुमति है? मला जरूर. पण त्या लोकांनी काही बाटल्या मी स्पष्ट करतो, बाटल्या अत्तरच्या, म्हणजे काय लोक बाटल्या राहण्याच्या केवढा प्रश्न, काही संबंध नाही. अत्तरच्या बाटल्या होत्या. परफ्यूम म्हणतो ना, मारतो आपण. किससे बनाया ये सब परफ्यूम? गवती चाह से. और आसाम में 200 फैक्ट्री है, सब महिला की है. पाहिलं, 200 फॅक्टरी आहेत. 200 परफ्यूम बनवतात, जगभर पाठवतात गवतीची. आमच्या इथे सावंत नावाची एक मुलगी आहे, वडील एक कृषीमध्ये आहे आणि मुली MBA झाली. आणि आता 1 महिन्यापूर्वी मागे असते कारखान्याचं उद्घाटन केलं. कसला कारखाना सांगा मला? कसला? तो कारखाना गवतीच्या पासून तेल बनवलं. तेल, पण ते तेल कसं विकायचं आणि कुठे विकायचं? ते तेल बनवल्यानंतर ते आपल्या देशात परदेशात त्याला पण गिरायक आहे. कसं किलो सांगा मला, कोणाला जर माहित असेल अभ्यास? 7,000 रुपये किलो. 7,000 गवती चहाचं तेल. आपण हळद करतो, हळद पावडर करतो, जेवणात वापरतो. पण आता एक अशी मशीन निघाली आहे, 1 कोटी 40 लाखाला. त्या मशीन हळदीचं तेल, हळदचं मशीन टाकली तर पावडर एका बाजूला आणि दुसरा पदार्थ तिकडे बाजूला. पण हळदीचा जर तुम्हाला माहित असेल तर दुसरी जी पावडर तिकडे पडते, त्याचा गुणधर्म आहे तो औषधी आहे. कसं किलोनी जात असेल? 8,000 रुपये किलोनी. हळद महाग का झाली आहे? पश्चिम महाराष्ट्र हळद का लागवड करायला लागले? आपल्याला म्हणतो नाही. सांगली सातारा कंपन्या हळद घेऊन पावडर बनवा, ते बनवून आणि पॅक करून परदेशात पाठवा. आपल्याकडे होऊ शकतो. भाताची जमीन किंवा भात शेती, पाणी आहे तिथे हे लावायची काही गरज नाही. हळद तसं गवतीच्या कुठेही जंगली भागात येईल. असं परिवर्तन आपण करण्यास माझं डिपार्टमेंट याचा प्रयोग करतं. आणि त्यासाठी जर उद्या फॅक्टरी टाकली तर कर्ज माझ्या डिपार्टमेंट कडून मिळतं. 1 लाख घेतला तर महिलेने उद्योग काढला तर तुम्हाला 65,000 परत करायचे, 35,000 तुम्हाला माफ. ही मोदींची सवलत. आता एवढं सगळं आमचं चाललंय. आम्हाला हा कोकण सुधारायचा. तरुणांनी नुसतं विकास लिहून आणि बोलून पूर्ण, त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. कधी त्याच्यावर एक माझं व्याख्यान घेऊन येईल. उद्योगधंद्या काय केला आणि कशा उद्योगधंदा करावा. आपल्या भारतात 1 नंबरला उद्योगात पुढे आहे तामिळनाडू. केरळाच्या बाजूला राज्य आहे तामिळनाडू. 2 नंबर गुजरात, 3 नंबर राजस्थान आणि 4 नंबर महाराष्ट्र. आता UP पण चाललंय. म्हणून तुम्हाला मी सांगायला आलो, आपल्याला मोदींचं सरकार परत येऊ द्या. भाजपचा खासदार तुम्ही निवडून द्या. विकासाचे मार्ग, विकासाचा रस्ता आम्ही तुम्हाला देऊ. इथल्या तरुणांना या भागात नोकऱ्या उपलब्ध करून
काँग्रेसच्या वेळी वर्ष सत्ता होती भारतात 65 वर्ष होती जवळपास 65 का बेकारी का गरिबी आहे आतापर्यंत 1 लाख कुटुंबाला का नाही दिले आता जे सांगितलं आम्ही हे करू ते करू तेव्हा 65 वर्षात का नाही दिले आता मोदी द्यायला लागले शेतकऱ्याच्या अकाउंटवर 6,000 रुपये महिलांच्या अकाउंट मध्ये 6,000 रुपये शौचालय 11,72 लाख शौचालय मोदी सरकारने बांधले हो गरीबाला ज्याला घर नाही अशा 4 कोटी लोकांना पीएमच्या आवास योजनेतून घरातली पक्की घर कोणी दिली अरे राहुल तू दिली का तुझ्या मानानुसार कधी दिली गोरगरिबांना मदत केली आणि उपवास काढून कोरोनाच्या काळात हॉटेल फेरीवाल्यांचा व्यवसाय सगळे कारखाने बंद झाले उपासमार सुरू होती पक्षाच्या नेत्यांनी या उद्धव ठाकरेंनी 5 रुपये कोणाला 5 किलो धान्य नाही दिलं मुख्यमंत्री होता मोदींनी 80 कोटी लोकांना लाखो करोड रुपयाच्या रक्कम दरवर्षी खर्च करताय आता पण आजच्या पेपर मध्ये परत 5 वर्ष मोफत धान्य देणार अजून काही न करता फक्त मोदी काय रिकाम मेघडा उद्धव ठाकरेच्या दोन दिवस फक्त मंत्रालयात गेला परवा विरोधी पक्षाची मीटिंग होती दिल्लीमध्ये आणि यांना बोलत रामलीला मैदान त्याला वाटलं अरे वा मुंबईतून दिल्लीला मला बोलायला काय वैचारिक बोलला बौद्धिक बोलला देशाच्या विकास जनतेबद्दल बोलला ना मोदी बोलले आपकी बात 400 पार 400 पेक्षा खासदार जास्त आम्ही जिंकणार त्यांनी ते वाक्य घेतलं अर्थ द्यायचं आपकी बात मोदीकडे अरे चांगलं कोणाबद्दल नाही बोलते देशाचे पंतप्रधान आणि तू कुठे रे आहेस कुठे 5 खासदार आहेत 5 या निवडणुकीनंतर 0 एक काही येणार नाही आम्ही येऊ देणार नाही येऊ हा इतका तर वादच आहे काही कार्यवाद नाही सांगा हा इतकं तर येणारच नाही तुमच्या आशीर्वादाने बीजेपीचाच विकास कसा आहे आम्ही ना तुमचं काम आहे फार कमी दिवस राहिले किती दिवस राहिले 20-22 दिवस जर गावात नातेवाईक शेजारी पाजारी बाजारात गेला धान्य घेतलं त्याला सांगा बाबा घेतोय तर तू मत दिला नाही ना तर दुसरं दुकानाचं पण जिथे लोक भेटतील एक कसं या वेळेला कमाल ते पण तुमच्या हितासाठी या देशाच्या 140 कोटी जनतेसाठी तरुणांसाठी तरुणींसाठी चांगलं शिक्षण चांगल्या नोकऱ्या चांगला व्यवसाय इथे करता यावा आम्ही एक्सपोर्टला पण पैसे मदत करतो मार्केटिंग विकायला पण आम्ही सरकार मदत करतो कोणतं क्षेत्र नाही सोडा उद्धव ठाकरे म्हणतो तडीपार अभिमान मोदी तडीपार कशी करणार सांग आता अभिमान तुझा एकही येणार नाही निवडून शरद पवारची 5 मिनिटं सांगून आले तर राहुल गांधी भारतभर फिरला काम धंदा नाही एवढी दाढी वाढवत किती आहे तो खासदार मोठा बड्या मारतो सत्तेची आम्ही हे देऊ त्याचा पण जाहीरनामा माझ्याकडे टाटा करतोय सगळ्यांना हा जाहीरनामा वेळ एकदा मी सांगेन काय सांगतोय सत्ता आली तर
तर तुम्हाला प्रत्येक कुटुंबाला 1,00,000 रुपये देऊ. तुझ्याकडे आहे, तिजोरीतून देणार, सत्ता येणार. आता 50 खासदार आहेत. त्या लोकसभेत एकूण खासदार किती? 543. 543 खासदार. आता याचे 50 विरोधी पक्ष नेता जर लोकसभेत हवा तर 54 खासदार लागतात. तोही नाही गटनेता यांचा. आणि म्हणतो किंवा आम्हाला सरकार आहे, हे देऊ ते देऊ आम्ही देऊ देऊ. अरे कसा देशील? तुझी उंच उडी कुठपर्यंत जाणार नाही तुला. आता 50 आहेत ना, 25 देतो, 35च्या पुढे आम्ही जाऊ नये. तेही का या देशात काँग्रेस होती सांगायला माणसं दाखवायला पाहिजे ना, असा काँग्रेसवाला दिसतो. आणि म्हणून थोडे आम्ही जिंकून शिवसेनेला चान्स नाही. पवार साहेब 84चं वय घेऊन फिरताय आणि एक कुटुंबात वादळ सुरू. वादळ टीव्ही लावली, लोकहिताच्या बातम्या नाही, लोक कल्याणाच्या बातम्या नाही. नवीन सरकार आलं तरी या देशाला कसं घडवायचं त्याबद्दल काय नाही. पवार साहेब मुलीसाठी बनवतात. अजित पवार निघाला पुतणे बाहेर आणि अजित पवार विरुद्ध बोलताय. तो असा आहे तसा तुमच्या सोबत असताना तुम्हाला दिसला नाही दिसला. आणि आता टीका करता. पवार साहेबांना एक समाधान कसं सांग. पवार साहेबांना एकच वाटतं, 2019ला निवडणूक झाली विधानसभेची आणि त्यामध्ये बीजेपीला 105 जागा मिळाल्या. सगळ्या आहेत. शिवसेना युती होती, आमच्यावर युती केली आणि मोदी साहेबांच्या नावाने 56 जागा जिंकल्या. आमचे 105, 56, 161 सत्ता आली असती. युतीचे एवढे वर्ष होती. एक दिवशी पवार साहेबांनी सांगितलं, उद्धवजी जरा येऊन द्या भेटायला. हे गेले आणि त्याला सांगितलं, तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू. आणि ऐकलं. मी घरी जाऊन चर्चा कोणाला रश्मी वहिनी तिथे विचार कसं काही करू शकत नाही. आणि गेले आणि दुसऱ्या दिवशी रात्री 11 वाजता शरद पवारचा वेळ घेतला. आता मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करत नाही, आता मी सोडा. आणि तो झाला. आणि 2 दिवस जण वाटोळ केली. 10 ते 15 वर्ष महाराष्ट्र विकासात मागे गेले. शरद पवार हा गेम खेळले, त्याला मुख्यमंत्री केला आणि शिवसेना संपून टाकली. 70तून 40 खासदार उद्धवच्या समोर हॉटेलमधून बाहेर पडले आणि एकनाथ शिंदे बरोबर गेले आणि त्यांनी सरकार बीजेपी बरोबर बनवलं. ते आता अस्तित्व. पण पवार साहेब खुश. साहेबांच्या हयाती, बाळासाहेब ठाकरेंच्या हयाती शिवसेना संपवतो बोलले, पण त्याला शक्य झालं नाही. पण आता उद्धवच्या राजकोटी संपून राहिले. आता 5 खासदार आहेत ना, पुढच्या एकही 16 आमदार आहेत. पुढच्या आले तर 4 नाही तर 5. 10 ही निवडणूक झाली काय शिंदे बरोबर जाणार नाही तर बीजेपी. कुठला पक्ष या देशाला, देशाच्या चिंतेला जर विकासाने न्यायचं असेल, चांगले दिवस आणायचे असेल, सुखी आणि समृद्ध करायचं असेल, तर मोदींना 2दा पंतप्रधान झाले, 3ऱ्यांदा त्याला पंतप्रधान करून त्याला हॅट्रिक करायची संधी आहे. त्यामुळे तुम्ही उत्साह, तुम्ही मतदान करावं, आनंद वाटेल. आणि जगामध्ये अमेरिकेसारखे अध्यक्ष आपल्या पंतप्रधानांचं कौतुक करतात. उत्तम प्रशासक आहे, कर्तृत्ववान माणूस आहे, ते म्हणतात कर्तृत्ववान मोदींना. आणि हा तडीपार करायला निघाला. त्याला चांगलं बोलता येत नाही.
कालच्या भाषणाचं मी समाचार काल मालवण मध्ये पण इथे चांगला समाचार टीव्हीवर दाखवतात, चांगला भाषण. काही बोलत शेण खातात गाडी आणि बोललो का तू शेण खातो काय बोलतो, काही नको नको ते बोलला. पीएम आणि अमित शहा काल बोलून धुतलं त्याला रात्री टीव्हीवर चालू. आता परत लागलं तर पहा ते शब्द मला परत चिपळूण मध्ये उच्चारायचे. एवढं चांगलं बोलताय, लोकांसाठी जे काय करणार ते सांगताय. जर बीजेपीने संधी दिली तर चिपळूण मध्यवर्ती भाग इथे विमानतळ पण येईल, विमानतळ आणण्याचा सिंधुदुर्गाने विमानतळ सुरू केलं. विरोध याच केली, इथला खासदार ना इथला त्या खासदाराने विरोध केला, आम्हाला जमीन द्यायची. ती जमीन अशी आहे विमानतळ झाला तिथे गवत पण येत आणि द्यायची, पण अशी जमीन पण नाही. लोकांना पैसे मिळणार होते आणि मी विमानतळ तयार केला, प्रपोजल आणलं, पास झालं आणि सगळ्यात पहिला स्टेजवर स्वागत करायला माहिती आणि त्या उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री बांधव त्या वेळेला. आज तुम्ही बघा विमान मुंबईतून येतात तेव्हा मी येतो, त्या विमानात एवढी माणसं असतात, प्रत्येक उतरताना दादा तुमच्याकडे आणि मुद्दाम चाकरमानी लोक वयस्कर पुरुष आणि महिलांना विमानाने आणतात. त्याला पण आयुष्यात विमानात बसण्याचा योग आला, ते खुश होतात. याच्यापूर्वीचे लोक आई वडिलांना विठ्ठल दर्शनाला न्यायचे, ते आता विमान दर्शनाला भेटतात आणि लोक पण खुश सगळे भेटतात. त्यांचा आनंद पण मला भरवतो. आपण चिपळूणला मात्र विमानासाठी लागणारे शेती घेणार नाही, शेतीची योग्य जागा त्या आतापासून सुचवा. आपण आतापासून प्रयत्न वर्षभरात विमानतळ यावा, वर्ष करून विकास वाहतूक व्यवस्थेने होतो. रेल्वे हायवे आता चांगला विमान वाहतूक होईल. या सगळ्या माध्यमातून इथे व्यवसाय येतील. सिंधुदुर्गात व्यवसाय काय यावं लागलं, मोठा गोवाचा एअरपोर्ट सिंधुदुर्गाला आपण आमच्या इकडचा एअरपोर्ट आमच्या पुण्याच्या जवळ. आता येताय जमीन पाहताय, वेगवेगळे प्रकल्प आणायचं चाललंय, त्याला येणं जाणं सुलभ झालं व जगातले उद्योजक आणि ते प्रयत्न व्हायला पाहिजे. असो जास्त वेळ तुमचा घेत नाही, तुम्हाला भूक लागली मला पण लागली. चव्हाण साहेबांनी बोललो बाबा काय जेवणाचं वगैरे कुठे नाही म्हणे, मी केली म्हणजे त्यांची व्यवस्था केली आमची. असं तुम्हाला भेटून मला आनंद आला, उशिरा का होईल.